25 फेब्रुवारी 2025 पहाटे पुण्यातील प्रसिद्ध स्वारगेट बस स्थानकातील बस डेपोमध्ये 26 वर्षीय तरुणीच्या आयुष्यावरती आघात झाला। डेपोमध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये तरुणीला फसवून नेत तिच्यावरती बलात्कार करण्यात आला। स्वारगेट हा सर्वात वर्दळीचा त्यामुळे सुरक्षित मानला जात होता। मात्र तिथेच झालेल्या या प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला। आश्वासनांनुसार स्वारगेटची सुरक्षा व्यवस्था खरंच वाढली आहे का? परिवहन मंत्र्यांनी अगदी एआयच्या माध्यमामधून सुरक्षा व्यवस्थेचे दावे केले, त्याचं काय झालं? फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालला का? आरोपी दत्ता गाडेला कठोरातली कठोर शिक्षा झाली का? स्वारगेट प्रकरणानंतर पुण्यातल्या महिला अत्याचारांना आळा घालण्यामध्ये पोलिसांना यश आलंय का? असे अनेक अनुत्तरित सवाल महाराष्ट्राला पडले आणि त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न माझानं केलाय। आमच्या प्रतिनिधी शिवानी पांढरे यांनी मध्यरात्री स्वारगेट स्थानक आणि शिवाजीनगर बस स्थानक गाठून सध्याची स्थिती ही जाणून घेतली आहे। धक्कादायक म्हणजे स्वारगेट स्थानकाची त्याबरोबरच शिवाजीनगर बस स्थानकाची स्थिती ही सुधारलेली नाही हे अजूनही दिसून येत आहे। आणि दरम्यान एबीपी माझाच्या रियालिटी चेकवरती परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी काय म्हटलेलं आहे पाहूयात। मी स्वतः बघितलं, काही चॅनलच्या माध्यमातून काही महिला प्रतिनिधी जेव्हा चॅनलला बातमी देत होत्या तेव्हा रात्री 1:31 मिनिट, 1:45 2:10 ह्या वेळेसुद्धा बसेस सताड उघड्या होत्या आणि त्यामध्ये काही जर चुकीचे घटना घडले तर त्याला जबाबदारसुद्धा राज्य शासन किंवा परिवहन खातं म्हणून आम्हीच असणार होतो। आणि एखाद्या कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांवर जर कारवाई केल्यानंतर सुद्धा ती घटनांची पुनरावृत्ती परत होत असेल तर निश्चितच याबाबतीत कठोर कारवाई केली जाईल। मी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष MD जे आहेत त्याला सूचना केलेल्या आहेत, ती माहिती मी घेतोय आणि जर अशा प्रकारे कोणी जर त्या परिस्थितीची दखल घेत नसेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत। पुढची बातमी आहे बुलढाण्यातून। बुलढाणा